बारीक काटक्या कुटक्या सगळं पडलेलाच नाही. हा हा ऑनलाईन थोडीशी शॉपिंग केलेली आहे. नंबर बांबू होतो, बांबू खराब नाही होणार. 8 डिग्रीमध्ये फिरतसं दाखवला. हा हे बघ बटाट्याचे लाड पण खूप झाले, समजलं काय. राख भरलेली आहे त्याच्यामध्ये. राख आहे ना भरलेली थोडी. स्पॅटुला कुठं आहे? स्पॅटुला तू राख नाही काढायची. पाकळी टाकली सगळी. काय राख आता दगड सरकवतो सांग. राख हे होईल. दगड जवळ घेतले काय चहा ह्याला काय ते काम केलेलं आपण. काय काय झालं दे बेटा. तो पाय बघू दे. दाखव तुझा पाय इकडे. इकडे नका जाऊ. कसं एक चुली जवळ शेक घ्यायला. वाघ्या फुलं बघ किती फुलं त्याची भोपळ्याची. आई ग देवा रे. ह्या दोघांनी आज सकाळी सकाळी माझं नुकसान केलेलं आहे. ह्या वाघ्या आणि शेरूने जास्त करून, वाघ्याने नाही. ते बघा माझा स्टँडच तोडून टाकला. त्याला खाऊ देत होती ना, तर खाऊ देईपर्यंत त्यांना धीर नाही. शेरूला आपल्या जातोच काय बाहेर. नाही तो मला घ्यायला आलाय तो. इकडे वाघ्या. वाघ्याच्या पायाला बघा लागलेलं, तरी पण मस्ती काही कमी नाही आम्हाला. बसायचं नाही. इकडे शांतपणे बसूया. ये जरा. धुकं पसरत चाललंय हळूहळू. हे बघा मग असे धुकं काय नव्हतं, आता हलकं हलकं धुकं पसरायला सुरुवात झालेली आहे. थंडी मात्र आहे भरपूर. ते बघा गेले रामश्याम. मला वाटतं तर मागच्या रानात जातात वाटतं दोघं जण. नाही जात आहे, थांबले परत. त्यांना ना कसला वाद जातो ना. जरा चुलीवरती शेक घेऊया. चुलीवर नका शेक घेऊ. चुलीची शेकोटी करूया. चुलीवर नाही शेक गेला कसं होईल. बारीक काटक्या कुटक्या सगळं पडलेलाच नाही तर उचलायचं. म्हणजे एक्स्ट्रा ठेवून द्यायचं. जरा चुली जर बसली ना बरं वाटलं. गारठा खूप आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज वार आहे शनिवार आणि शनिवार असल्यामुळे आज कुणाला आपल्या सुट्टी आहे ऑफिसला. त्याच्यामुळे असं निवांत आहोत आम्ही. पण निवांत राहून चालणार नाही, कारण कुणाला आणि कुणालच्या बाबा यांना आज जायचं आहे बाहेर. त्यांना दोघांना ओरसला जायचं आहे. म्हणजे एक 9 साडेनऊच्या दरम्यान दोघंजणं निघतील. त्याच्यामुळेच आता आंघोळीची तयारी पटापट करायची. तर माझं की नाही आता घरातलं काम म्हणजे झाडलोट वगैरे करायचं बाकी येते, आधी करून घेते. आणि त्याच्यानंतर लगेच नाश्ता बनवायचा आहे. आणि मग बाकीचं जे काय आहे ते म्हटलं होऊन जाईल हळूहळू. म्हणजे हे दोघंजणं एकदा गेले ना का मग मी कशी सावकाश सगळं काम करीन माझं घरातलं जे काय आहे ते. कुणाला जेव्हा मला म्हणवतं की चल तू पण, म्हटलं नको, खूप घाईघाई होईल, कारण भाग्याशिवर पण आहेत. आणि असं पण म्हटलं नको, माझं जे काही घरातलं थोडंसं काम असेल ना एक्स्ट्रा, ते म्हटलं बसून बसून करीन मी, तेवढं होईल आपलं असं. त्याच्यामुळे नाही सांगितलं मी त्यांना. मग चला आता जाऊया जरा घरामध्ये. मी आता घरातलं करून घेते. ते जरा बाहेर चुलीवर जवळ बसले ना खूप असं बरं वाटलं. थंडी कमी होत नाही. दिवसेंदिवस थंडीचं प्रमाण आपलं वाढतच चाललं आहे. खूप गारठा. म्हणजे 10-11 वाजून गेले ना तरी पण थंडी असते भरपूर. दुपारच्या वेळेस थोडंसं जरा असं बरं वाटतं. म्हणजे ऊन असं येतं ना कडाक्याचं, त्यावेळेस जरा असं चांगलं वाटतं. म्हणजे थंडीच असते असं बघायला गेलं तर. आणि गावचं वातावरण तुम्हाला माहिती आहे ना किती छान असं सुंदर वातावरण असतं. बघा कसं दिसतं मागे धुक्यासारखं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. चला सुरुवात करूया आपल्या कामाला. शेरून धक्का मारला. आता तात्पुरता तर होईल ना.
कुणाला जरा रिपेअर करतो आहे स्टँड, कारण गरजेचं आहे मला शूटिंग करायला, पाहिजेच तो स्टँड. आता हाईटने जास्त आहे ना. पट्टी पण तुटली, अगोदर पट्टी नव्हती तुटलेली. त्या पट्ट्या तुटल्या, तेच तर म्हटलं. पट्ट्या तुटल्या नसत्या तर काय होतं. पट्ट्या तुटल्या म्हणून तुटली होती. पट्ट्या बांधायला त्याला वाया होते, बांधून नीट घ्यायला त्याला पट्ट्या बांधायला. तात्पुरता टेम्पररी बनव, नंतर बघू मग. दोघं जण म्हणजे आहेत ना खरोखर. हा बघा आता येऊन बसले तिथे शांतपणे, आता थकलेत आता दोघं पण. ते बघा कसे, ते बांबू जरा आडवे करायला पाहिजे साईडला, मध्ये मध्ये पाय अडकून ना आपल्याला चढखळायला होणार. 2 माणसं लागतील. चला ये आतमध्ये, चला वाघ्या, चल घरात गाई करायला. वाघू, कुणाला मी तेच बोलली की त्याला बांध म्हणता. पायाला पण दुखापत झाले ना, तो ऐकत नाही. त्याला जरा आरामाची गरज आहे. आता आहे पाय बरा, पण तरी पण म्हटलं बांधून ठेवलं का रिलॅक्स होतं. आणि सोडलेलं असलं ना की ते त्यांचा पाय थाऱ्यावर असतो, मग अगदी मस्ती करायच्या मागे असतात दोघं पण. चला या घरात या, चला घेते त्यांना. टेन्शन नाही. एका दुसरी बाईक, आपली अर्धीची बाईक जाणार इथून. हां घेतलं पाणी. हां हां चला निघाले दोघं जण जायला. मला आडा बंद करायचा आहे. फोन घेतला ना बाबांनी बघ. घेतला. हां हां ठीक आहे. हां 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 चला गेले. आपण आडा बंद करूया. सेफ्टी गरजेची आहे, सेफ्टी. माझी ना अजून देवपूजा करायची बाकी आहे. फुलं वगैरे काढून ठेवलेत, तर सगळ्यात आधी देवपूजा करून घेते. आणि ऑनलाईन थोडीशी शॉपिंग केलेली आहे. आता गेले 2-4 दिवस झाले, म्हणजे जास्त दिवस झाले. ते पडवीचं बघा काम चालू होतं ना, त्यावेळेस वस्तू आल्या होत्या. पण इतकं कामामध्ये बिझी, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवायचं राहून गेलं. त्यातलं काय काय वस्तू ज्या आहेत त्या वापरायला पण काढलेल्या आहेत, आणि काय काय आहेत 1-2 वस्तू त्या अजून खोलल्या नाही आहेत, त्या तुम्हाला मी पटकन दाखवते. पण ज्या वापरलेल्या आहेत ना वस्तू, त्या तुम्हाला फक्त मी सांगेन असं. तर सगळ्यात आधी देवपूजा करून घेते आणि मग बाकीचं सगळं. तर ही बघा देवपूजा करून झाली आपली. देवघर बघा किती सुंदर दिसतं ना, प्रसन्न वाटतं खूप असं हे देवघर बघितलं ना. शेरू सगळं फिनिश कर. दोघांना नाश्ता दिला आता करायला. सगळं फिनिश करायचं, सगळं संपवा. एकाला पुढं बांधलं आहे आणि एकाला मागं. तुम्हाला दाखवते आहे मी. आपल्या वाघ्याला की नाही मागे आवडतं ना राहायला, आणि जास्त टाईम तो इथंच असतो मागच्या साईडला. त्याच्यामुळे त्याला मग आता इथेच बांधून ठेवलं कुणालच्या बाबांनी, म्हणजे त्याला समोरचं सगळं दिसेल पण, आणि लक्ष पण राहील आपल्या आड्याकडे. त्यांना असं पॅक करून ठेवलं आवडत नाही, सगळं दिसायला पाहिजे काय चाललं आहे काय नाही ते. तर आज की नाही डाळ भात आणि चिकनचं सूप आणि चिकनचे पीस असं सगळं मिक्स करून दिलं. हे पाणी इथे ठेवते त्याला, म्हणजे बरं पडेल. अबू हां सगळं फिनिश करायचं, गुड बॉय बनायचं, सगळं खायचं. हां छान पोर आहे माझं. शेरू की नाही माझ्याकडे बघतोय की आई काय करते. त्याचं कसं असतं, मी नजरेपुढे दिसली का त्याची कुई कुई चालू होऊन जाते. तर सगळ्यात आधी तुम्हाला मी दाखवते आता ऑनलाईन खरेदी केलेले रॅक. तर हे बघा, हे असे रॅक घेतलेत, आणि हे मी 2 घेतलेले आहेत. मागे पण बघा मी खरेदी केलेले तुम्हाला दाखवले होते, ह्यातलेच घेतले होते. म्हणजे 2 वेगळे आहेत, ते किचनमध्ये लावले आहेत, आणि ह्याच्यामधलं सेम आहे ना एक बाथरूममध्ये आपलं लावलेलं आहे. तर आता मी बघूया, विचार करते, म्हणजे बाथरूममध्ये नाही लावायचं आहे, आपल्या बेसिनच्या खाली लावायचा एक विचार आहे. म्हणजे बघा ते काय काय, म्हणजे फिनेलचे डबे वगैरे असतात ना, ते पण राहू शकतात, किंवा पितांबरीचा डबा वगैरे असा विचार करून हे मागवलेलं आहे. किंवा हे दोन्ही पण मी किचनमध्ये लावू शकते, अजून काही फिक्स नाही केलेले, बघू आता. म्हणजे आता कुणालला वगैरे विचारीन, कुणालला त्याबद्दल छान अशा आयडिया असतात, म्हणजे तो सांगतो की आई इथे छान दिसेल. आणि मग मी थोडीशी कन्फ्युजनमध्ये असते ना, मग तो कसं बरोबर सांगतो मला. तर हे मला पडलेलं किंमत पण तुम्हाला सांगते मी किती. 112ला 1 पीस आहे, मग असे 224ला हे 2 पीस घेतलेले आहेत. कॉर्नर बाथरूम रॅक खूप छान आहेत हे. आणि मला वाटतं मी घेऊन दिवाळीच्या आसपास मी घेतले होते, पण अजूनपर्यंत तरी काही
हे कसं चिपकायचे असतं ना, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. म्हणजे हे काय अजून काय गम वगैरे काय निघालं नाही आहे. छान आहे. पण आपण जर का भिंतीला होल पाडले तर चांगली गोष्ट आहे. पण गम लावून पण अजून पण ते राहिलेत चांगले. असं छान आहे. तुम्हाला जर कोणाला घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता असं सांगेन. आणि आता काय घेतलं मी, आता पुढची वस्तू उषा घेतलेल्या आहेत. ह्या बघा, ह्या ऑनलाईन अशा साईज बघा उशीची. आमच्याकडे कसं उषा होत्या पण थोड्याशा कमी आहेत. म्हणजे थोडंसं आलं गेलं ना पावणेवर कमी पडायच्या. त्याच्यामुळे ह्या ऑनलाईन आता मागवल्या मी. 255ला 4 पीस आहेत उषांचे. त्याच्यामुळे मला हे बरं पडलं. मागच्या वेळेस जेव्हा मी डीमार्टला गेले ना त्यावेळेस बघत होती, पण खूप महाग होतं डीमार्टमध्ये. आता 255ला 4 उषा म्हणजे काही महाग नाही आहे. आणि हे बघा, हे कवर बघा, हे आपण ना धुवू पण शकतो. उषा ह्या धुवू पण शकतो. आणि ह्या व्हाईट रंगाच्या आहेत त्याच्यामुळे वरती कवर घालणं मात्र गरजेचं आहे मला. नाहीतर गावच्या ठिकाणी मातीमध्ये माहिती आहे ना असं. त्याच्यामुळे पण छान आहेत बघा, किती छान वाटतात. एकदम सॉफ्ट आहेत. म्हणजे आता जवळजवळ 8-10 दिवस झाले आम्ही वापरायला घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगू शकते की खूप छान आहेत त्या. आणि 2 वापरायला काढलेत, 2 आता अशात ठेवलेत. म्हणजे कुठं आलं गेलं तर म्हटलं आपल्याला यूज करता येतील. शेरू आवाज करू नको, हे असं असतं शेरूचं. कुणाच्या बाबांना ऑनलाईन हे मागवलं होती, काय त्याला म्हणतात, चप्पल असते ना त्यांची खराब झाली होती. त्याच्यामुळे ती एक मागवली, ती आता घालून गेलेले आहेत. ती पण खूप छान निघाली वस्तू. म्हणजे मी इतकी बिझी होती ना, तर मला वस्तू दाखवायच्या राहूनच गेल्या. पण आता ज्या वस्तू वापरायला काढल्या त्या आता बघा, आता दाखवू शकत नाही ना अशा. आणि अजून काय घेतलं बरं, हां एक बेडशीट घेतलेली आहे. ही तुम्हाला दिसते का नाही, ती बेडशीटसुद्धा मी आहे ना वापरली. आता ती धुवायला काढली मी आज, नंतर तुम्हाला दाखवली असते. पण नंतरला नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवीन. इथे बघा बेडवरती पिवळ्या रंगाची अंथरलेली, तुम्ही बघितलं असेल कदाचित व्हिडिओमध्ये. तर ती पण मला किती 178 रुपयाला ती बेडशीट पडलेली आहे. म्हणजे डबल बेडशीट आहे ती, डबल बेडच्या. आणि उशीचे कवर त्याच्यामध्ये 2. पण छान आहे. आत्ता पण मी बसले आणि सोफ्यावरती ती बेडशीट मी ऑनलाईन मागवलेली. ती पण खूप अशी डिस्काउंटमध्ये, म्हणजे 187लाच ती पण पडली होती. पण ती पण चांगली निघाली म्हणून मी अशी ऑनलाईन मागवली. अशा प्रकारे 1-2-4 वस्तू घेतलेल्या आहेत. म्हणजे गरजेच्या आहेत ना त्याच मी आता खरेदी केलेल्या आहेत. असं सगळं आहे. अजून काय मला नाही, बस इतक्याच वस्तू आहेत, इतक्याच आहेत. चला आता हे सगळं भरून ठेवते. आता हे लावलं नाहीत अजून. आता बघूया आज कुणाला वेळ आहे तो संध्याकाळी येईल ना. आता कुणाला कसं आपल्या ऑफिसमध्ये बिझी आहे ना, त्याला वेळच नसतो. त्याच्यामुळे मग आहे ना राहून जातं. मग आता त्याला आज सांगेन, त्यांना येईपर्यंत दुपार होईल. संध्याकाळच्या वेळेस त्याला सांगेन की जरा बघ, हे मला जरा लावून दे रॅक. असं मागचे पण रॅक त्यांनीच लावले होते. असं सगळं आहे. शेरू, हे शेरूचं ना असं असतं, मी बोलायला लागली ना म्हणजे समोर दिसली का त्याचं कुई 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 असं चालू होतं. असं सगळं आहे. चला हे सगळं आवरून ठेवते. आणि आता मी काय करते, जेवण बनवायला घेते. कारण हे लोक पण येतील, अजून वेळ आहे त्यांना यायला. तर लोकांना एवढं सगळं तयार करून ठेवते जेवणाचं. वाग्या, दादा येतोय, खाऊ घेऊन येतो. आईस्क्रीम घेऊन या वाग्या शेरूला. दादा आईस्क्रीम आणतो, या चल, ये लवकर, या लवकर, ये. तो येणार नाही, तो असं पण घाबरतो स्कूटीला. वागू ये, चला यांचं चालू द्या. हे दोघं जण ना मागे जातात, मागे येईल तो. नाही ना, जा तू. गेला पुण्याला, आता परत गेलेला आहे तळ्यामध्ये. आज सुट्टी आहे ना त्याची, त्याच्यामुळे त्याला जरा असा वेळ मिळालेला आहे. तो आता गेला आहे जिम जॉईन करायला. म्हणजे दुपारी की नाही जिमचं ते आहे ना बंद होतं, चौकशी करून आला होता. आता काय सगळं पेमेंट वगैरे करायला वाटतं गेलेला आहे तो आता. आणि आम्ही आता आलो आहे बागेमध्ये. कुणालचे बाबा झाडांना म्हणजे जे काही बियाणं लावलं ना तिथे पाणी घालतात ते. आणि मी आलेले आहे टोपलीहून. मिरच्या अशा छानपैकी तयार झालेल्या आहेत, त्या काढून घ्यायच्या आहेत. खूप मस्त तयार झाला तो. त्याच्यामुळे चटपटीत काहीतरी बनवायचा विचार आहे, बघूया काय. आज की नाही आम्ही शनिवार एन्जॉय करतोय. शनिवार आहे की नाही आज. हे बघा, हे गोंड्याचं रोप, हे नवीन आलेलं तुम्हाला बघा. नाही दाखवलेलं नाही, हे फर्स्ट टाईम दाखवते. हे बघा, हे गुच्छीवालं फूल आहे. आणि हे सिंगल पाकळीचं फूल आहे. हे बघा, इथे पण नवीन रोप आलं आहे गोंड्याचं. हे बघा, हे असं भरलेले गोंडे आहेत. ते आता हळूहळू फुलत जातील.
इथे बघा ह्या मिरच्या छान अशा तयार झालेल्या आहेत, त्या मी आता काढून घेते. मस्तपैकी काहीतरी बनवूया, चटपटीत काहीतरी करून खाऊया. आणि इथे आपली वेल बघा, वालीच्या शेंगांची वेल जी आपोआप रुजली होती, तिला पण वाली लागलेली आहेत. टोमॅटोची रोपंसुद्धा इथे भरपूर रुजलेली आहेत आपोआप. हे बघा शेंगा, त्या साईडला पण आहेत शेंगा. आणि ते कसं पाणी बिणी आता व्यवस्थित जातं, त्याच्यामुळे वेल आहे ना ही खूप छान झालेली आहे. जशी पावसामध्ये होती ना तशीच ही वेल झालेली आहे ना, मस्त झाली ना वेल ही. तर मिरच्या काढून घेऊया. ह्या इतक्या मिरच्या बघा काढलेल्या आहेत. आणि ह्या 2 शेंगा ना जमिनीला टच होत्या आणि माती लागून लागून खराब झाल्या असत्या, त्यामुळे काढल्या आहेत त्या. ही थोडीशी पालेभाजी काढली ही बघा. आणि इथे एक नवीन रोप जे आपलं रुजलं होतं ना, त्याच्या मिरच्या बघा किती मस्त अशा धरल्या आहेत. पण त्यातली मी एकच फक्त मिरची काढली. म्हणजे आता ही तिखट आहे की कशी आहे काय माहीत नाही आहे. एक मिरची काढून बघितलेली आहे, ते टेस्ट करून बघणार आणि बघू मग. पण किती छान आहे बघा, मस्त असं भरलं आहे नुसतं झाड असं. छान वाटतं ना बघायला. टेस्ट करूया टेस्ट. 2 तुकडे कर मोठे. वाघे असा इकडे. शेपटी कशी मातीत पण शेपटी घालते. वरती वायर आहे सांभाळ. हा इकडे जाऊ दे पुढे. ते बांबू तिकडे जाऊ दे, हां तिकडे जाऊ दे एक साईडला. हां ते कामाला येतील का कुठे ना कुठे ते आपल्याला. बांबू आहेत ते, 1 नंबर बांबू आहे. बांबू खराब नाही होणार. हां बस झाले एवढे मोठे मोठे तुकडे. आता समोर तुम्हाला बघा दिसतंय स्पिन मॉप. आता नेमकं ह्या वस्तूला काय म्हणतात ते काही मला माहिती नाही आहे, तुम्ही सांगा मला. तर हे की नाही ऑनलाईन मी मागवलं होतं दिवाळीमध्ये, म्हणजे मला वाटतं नोव्हेंबरच्या आधीच काहीतरी मागवलं होतं. त्यावेळेस ऑफर लागली होती, फ्लिपकार्टवरनं ते मागवलेलं आहे आणि 450 रुपये किंमत होती त्यावेळेस. तर इथे आज ना हे काढलं आहे बॉक्समधनं वापरण्यासाठी. म्हणजे आमच्याकडे म्हणजे अशा नवीन नवीन वस्तू जेव्हा घरामध्ये येतात ना, आपण बघा ऑनलाईन शॉपिंग करतो, कोणती पण वस्तू असू दे ऑनलाईन काय किंवा असं, पण आपण मार्केटमध्ये आणलं ना की ते कुतूहल की नाही भरपूर असतं कोणत्या पण वस्तूचं. म्हणजे लहानात लहान जरी वस्तू असेल ना तरी पण ती वस्तू कशी आहे, कशी वापरायची, कसा त्याचा उपयोग होतो, ह्या सगळ्या गोष्टी की नाही आमच्याकडे भरपूर चालतात. तर इथे कुणाल आणि कुणालचे बाबा दोघांचं पण चालू होतं. म्हणजे तो जो कपडा आहे ना व्हाईट कलरचा, तो कसा काढायचा, तर त्या कपड्याला काय म्हणतात हे मला माहीत नाही, त्याच्यामुळे तुम्ही मला सांगा की काय ह्याला म्हणतात ते. म्हणजे तो कपडा त्या लॉकमधनं कसा काढायचा, तो कसा बसवायचा, हे सगळं त्या दोघांचं चालू होतं. पण कोणाला काही कळतच नव्हतं. शेवटी ना ऑनलाईन व्हिडिओ बघितला यूट्यूबवरती मी, आणि मग आम्हाला माहिती पडलं की कशा पद्धतीने तो कपडा काढायचा आणि कशा पद्धतीने तो कपडा लावायचा. फायनली सगळं ते कुणालने बघून घेतलं. आणि तो अशा गोष्टींमध्ये ना त्याला असं खूप असं इंटरेस्ट असतो. म्हणजे कोणती पण वस्तू असू दे ती तोडफोड करायची, ते काय काय त्यातलं काढायचे, स्क्रू वगैरे काढायचं, ते चेक करून बघायचं, हे सगळं त्याचं ना चालू असतं. जमिनीवर बोलते मी कुणाल, जमिनीवरती पण फिरतं ते दाखव मला, जमिनीवर फिरून दाखव. वेडवाकडा म्हणजे कोपऱ्यापर्यंत झालं असेल ना तर ते फिरतं, ते होत आहे 360 डिग्रीमध्ये फिरतंच दाखवलं. हां हे बघ फिरतंय ना कोपऱ्यापर्यंत गेल्यावरती. ते लॉक सिस्टम आहे त्याला. बघूया चला वापरून बघूया, उद्घाटन करूया आपण या मॉपचं. आता असं फिरतं, हाताने फिरतं का बघ. हां ना. ही आपल्या बागेतली पालेभाजी, मिक्स पालेभाजी सर्व धुवून चिरून बिरून ठेवलेली आहे. कांदा, मिरची, लसूण याची फोडणी द्यायची मला. आणि ह्या बघा ह्या मिरच्या काढलेल्या आहेत. आता बघूया पकोडे बनवायचे आहेत का फ्राय करायचे ते काय माहीत नाही अजून, पण करायचे. ते कढईमध्ये आता तेल घेतले, पटकन झटपट आहे ना रेसिपी बनवून घेते. तर 2 ते 3 प्रकारच्या
पालेभाज्या ना मी मगाशी काढल्या होत्या बागेतून, म्हणजे थोड्याशा काढल्या होत्या. चवळीची पालेभाजी, भोपळ्याची पानं आणि भोपळ्याची फुलं बघा असतात ती, आणि वालीच्या शेंगा आहेत ना यांची पानं, अशी मिक्स सर्व भाजी काढली. कांदा, मिरची, लसूण याची फोडणी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर चिरलेली जी भाजी आहे स्वच्छ धुवून वगैरे घेतली होती ती, आणि मग चिरून ही भाजी आता ही फोडणीला घातलेली आहे. इथे जरा 1-2 मिनटं चांगली मिक्स करून घेतली, म्हणजे भाजी जी आहे थोडीशी म्हटलं खाली बसेल, आणि त्याच्यानंतर मग इथे मी मीठ घातलेलं आहे. तर चवीप्रमाणे मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स केली आणि वाफेवरती ही भाजी शिजत ठेवली. म्हणजे वरती झाकण ठेवायचं की वाफेवरती ही भाजी आपली शिजून जाते. आणि शिजल्यानंतर त्यात आपण टाकायचं आहे ओलं खोबरं. तर भाजी शिजत होती ना तोपर्यंत मी ते चपातीचं पीठ वगैरे ते सुद्धा मळून घेतलेलं आहे आणि सर्व तयारी करून ठेवली की भाजी झाली का लगेच चपात्या करून घ्यायच्या. तर 1-2 मिनटात भाजी शिजल्यानंतर त्यात ओलं खोबरं टाकायचं. पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेतली का भाजी आपली ही तयार. तेल ठेवले गरम करत. कुणालचे बाबा आज पकोडे बनवत आहेत. हे बघा बेसन, ह्या आपल्या बागेतल्या मिरच्या, यामध्ये मीठ लावलेलं आहे. झाले गरम, गॅस लो करा. म्हणजे पालेभाजी वगैरे आहे ना आज केलेली, त्याच्यामुळे जरा पकोडे पण, आणि ह्या मिरच्या की नाही छान लागतात पकोड्याच्या, मलाच आवडतात जास्त करून. मिरचीच्या पकोड्यावरनं आता आमच्याकडे बटाट्याचे पकोडे पण चालले आहेत. आणि लेक बघा कसा कापून देतोय तो. मिरची एवढ्याच आहे. आवाज येतो मिरचीचा, ऐकलं काय? तडतड आवाज येतो आतमध्ये. तेवढ्याच आहेत मिरच्या. आता आहेत नाही बघ बाबांनी 12 मिरच्या कापल्या बस झाल्या. तुम्ही दोघांचे लय लाड झाले मिरचीच्या. कुणाल लय दोघं खाता मिरच्या. मिरचीचे खूप लाड झाले. हे आता उद्या आणि बटाट्याचे लाड. बटाट्याचं काय? हे उद्या असेच नाही कुणाल बटाट्याचे लाड. काय नाही ते तुम्हाला कोणा बनवलं मी का बटाट्याचे लाड पण खूप झाले, समजलं काय? जसे मिरचीचे झाले. वा रे वा. मिरचीचा पकोडा जरा टेस्ट करतोय कुणाल आणि मी. आमच्या दोघांचे पण फेवरेट आहेत. झाल्या गरम गरम खायची, खूप छान लागते ही मिरची. बाबा आमचा बनवतोय ना. तर बघा लेक कसा उभा आहे पकोडे खायला. हे बघा आमची ना केळी पण जेवढी पिकलेत बघा, ती बघा. मला वाटतं उद्याला ती पूर्ण ना पिकून जातील. पुन्हा चांगलीच केळी ती. कुणालने आता खाल्लं होतं. गोड आहेत ना. म्हणजे ही वेलची केली आहेत ना आपल्या कुणाला ना खूप आवडतात, त्याच्यामुळे बरं आहे. तर 2-3 दिवसात तो संपून टाकेल. बोटभर जास्त अशी काही मोठी नाही. ती वेलची केळी तुम्हाला माहिती आहे ना किती लहान असतात ते. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असा तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.